नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती परीक्षा ही रद्द होणार का याबाबतची माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, जेव्हापासून तलाठी भरतीचा निकाल लागलेला आहे तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात या निकालाबाबत आक्षेप घेतला जात आहे। तर सर्वात महत्त्वाचं कारण असं की यामध्ये विद्यार्थ्यांना 200+ मार्क मिळालेले आहेत। 200 मार्क्सचा पेपर असताना 200+ मार्क मिळत असेल तर विचार करा तर हा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला असेलच। तर हा निकाल लागल्यापासून तर या निकालामध्ये घोटाळा झालेला आहे असे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। बरेच वृत्तपत्रांमध्ये पण आपण ही बातमी वाचलेली आहे। तर असं असतानाही तलाठी भरती प्रक्रिया ही रद्द होऊ शकते का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे नाही, तलाठी भरती प्रक्रिया रद्द होणार नाही। तर हा जो निकाल लावण्यात आलेला आहे याची SIT चौकशी केली जाईल आणि SIT चौकशी झाल्यानंतर यावर काही जो निर्णय येईल त्या निर्णयानुसार या निकालामध्ये फेरबदल करून हा निकाल पुन्हा जारी केला जाणार आहे। मित्रांनो, भरती प्रक्रिया रद्द होणार नाही, तलाठी भरती रद्द होणार नाही। तर जेव्हापासून तलाठी भरतीचा निकाल जाहीर झालेला आहे तेव्हापासून स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांनी या निकालाबाबत चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। तर यांच्या हाती बघा काय लागलेलं आहे। तर काय मित्रांनो, लोकसत्ता आजच्या पेपरला ही बातमी आलेली आहे। TCS कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नातलग गुणवत्ता यादीत। लक्षात ठेवा, TCS कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नातलग गुणवत्ता यादीत। तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला, लक्षात ठेवा, कर्मचाऱ्याच्या पत्नीला 198 आणि बहिणीच्या पतीला 208 गुण मिळाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला। नंतर हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, TCS कंपनीच्या कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती ठाणे जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत। या कर्मचाऱ्याच्या मदतीने हा प्रकार घडला आहे। गृहमंत्र्याने पुरावे हवे असतील तर ते आम्ही देतो, त्यांनी निष्पक्ष चौकशी करावी। राहुल कवटेकर, अध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती। ठीक आहे, त्यांना हा पुरावा सापडलेला आहे। तलाठी भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला। त्यात अनेक उमेदवारांना एकूण 200 गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत। नॉर्मलायझेशन नंतर गुणवाढ झाल्याचे सांगितले जात आहे, परंतु तलाठी भरती प्रक्रियेत पेपर फुटीच्या घटना घडल्याने उघड झाले होते। त्यात आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने स्पर्धा परीक्षेशी कोणतेही संबंध नसलेल्या एक टॅक्सी चालक आणि एक गृहिणी यांना अनुक्रमे 208 आणि 198 गुण कसे मिळाले असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, या विद्यार्थ्याचा स्पर्धा परीक्षेचे काही संबंध नाही, त्याला डायरेक्ट तलाठीमध्ये 198 आणि 208 गुण प्राप्त झालेले आहे। ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून TCS मधील कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेला आहे। तर मित्रांनो, हे ज्या विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेशी काही संबंध नव्हता तरी ते गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहे। तर बघा मित्रांनो, जेव्हापासून तलाठी भरती सुरू झालेली होती तेव्हापासून अशा पेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्या आलेल्या होत्या बघा। 10 लाखात तलाठी व्हा, थेट परीक्षा केंद्र उत्तरपत्रिका मिळवा। तलाठी परिषद कर्मचारी उत्तरे पुरवण्यासाठी घेतात 3 लाख रुपये। शहरात दुसऱ्यांदा धक्कादायक प्रकार बघा, तलाठी परिषद घोळ, 2 पर्यवेक्षकासह 4 अटक। तर यासारख्या बातम्या मित्रांनो तलाठीचा पेपर सुरू होत असताना आलेल्या होत्या। हा जो निकाल लावण्यात आलेला आहे यावर SIT चौकशी बसवल्या जाणार आहे। तर हा जो निकाल हा पूर्णपणे पुन्हा लावला जाणार आहे, व्यवस्थित लावला जाणार आहे, पण तलाठी भरती प्रक्रिया ही रद्द होणार नाही। तर नियमाचे अधीन राहून हा निकाल जाहीर केला जाणार आहे। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।